ठीक आहे. तर हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच अँड हॅश इन्क्लूड आयस्ट्रीम डॉट एच दोन्ही इनपुट आणि आउटपुटसाठी कन्सोलच्या रिलेटेड असतील किंवा मग स्ट्रीमच्या रिलेटेड असतील, तर दोन्ही इनपुट आणि आउटपुटसाठी हिडर फाईल्स घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर रेक्टँगलचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे आणि दोन व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत, लेंथ आणि ब्रेथ. तर सगळ्यात पहिले क्लास डिक्लेअर करून घ्यायचा. क्लास नेम दिलेला आहे ऑलरेडी ॲज अ रेक्टँगल. नेमिंग कन्व्हेन्शन्स मध्ये लक्षात ठेवा, रेक्टँगल म्हणजे जो पण क्लासचं नाव तुम्ही घेताय त्याचा पहिला जो कॅरेक्टर असणार आहे तो कॅपिटल घ्यायचा आहे सगळ्यांनी. देन ओपनिंग ब्रॅकेट इंटिजर लेंथ कॉमा ब्रेथ. आणि एक एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल लागेल, तो मी घेतोय एरिया. असे 3 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत मी, लेंथ ब्रेथ आणि एरिया. देन पब्लिक बाय डिफॉल्ट हे प्रायव्हेट असणार आहेत. दोन फंक्शन्स घेऊया आपण, एक डेटा ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि एक कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये एक फंक्शन पहिला घेऊया void accept, जो डेटा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी, आणि कॅल्क्युलेट करण्यासाठी void एरिया आणि लेंथ आणि ब्रेथची व्हॅल्यू याला ॲज अ पॅरामीटर आपण असाइन करणार आहोत. ठीक आहे. तर हा झाला तुमचा क्लासचं स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, डेटा मेंबर्स जे मेंबर व्हेरिएबल्स आहेत ते 2-3 डिक्लेअर केलेले आहेत, लेंथ ब्रेथ एरिया, अँड फंक्शन्स दिलेले आहेत void accept आणि एरिया. दोन्ही फंक्शन्स जे आहेत हे तुमचे इथे फक्त डिफाईन केलेले आहेत. याला आपण इनिशियलाइज खाली करूया. याच्या void रेक्टँगल स्कोप रिझोल्युशन ऍक्सेप्ट. तर हे मी सांगितलं होतं की कशा प्रकारे आपण जे काही फंक्शन्स आहेत त्यांना बॉडी प्रोव्हाइड करू शकतो. स्कोप रिझोल्युशनचा यूज करून आपण जर ऍक्सेप्ट किंवा हे जे काही फंक्शन्स आहेत त्यांना बॉडी प्रोव्हाइड केलं तर आपल्याला प्रायव्हेट व्हेरिएबल्स जे आहेत ते ऍक्सेस करता येतात. देन इनपुट घ्या cout एंटर लेंथ अँड ब्रेथ. ठीक आहे. तर दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे आहेत, इनपुट घ्यायचे आहेत. इनपुट घेतल्यानंतर इनपुट रीड करण्यासाठी cin फंक्शन आणि व्हेरिएबल आपला लेंथ आणि सेकंड व्हेरिएबल आहे ब्रेथ. ठीक आहे. तर दोन्ही व्हेरिएबल्स आपण काय केलेले आहेत, इनपुट व्हॅल्यू याची घेतलेली आहे आणि दोन व्हेरिएबल्स मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केलेला आहे. आता स्टोअर केल्यानंतर आपल्याला ते फंक्शन क्लोज करूया. आता एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, अगेन void रेक्टँगल क्लासचं नाव, देन स्कोप रिझोल्युशन आणि दुसरा फंक्शन कुठला आहे, एरिया. सो एरिया इंटिजर एल कॉमा इंटिजर बी. इथे दोन व्हेरिएबल्स घेतोय मी ज्याच्यामध्ये मला ॲज अ पॅरामीटर व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे. ठीक आहे. दोन्ही व्हॅल्यूज आल्या. त्याच्यानंतर एरियाचा जो आपण एरिया व्हेरिएबल घेतला होता इथे, एरिया इज इक्वल टू एल इंटू बी. आता एल इंटू बी म्हणजे इथून आलेले जे पॅरामीटर्स तिकडनं येतील ते पॅरामीटर्स आपल्याला काय करायचे, तिथे कॅल्क्युलेट करायचे. एरिया झाला कॅल्क्युलेट. प्रिंट पण करून घेऊया त्याला इथे, cout एरिया इज इक्वल टू एरिया. ओके. तर इथे काय केलेलं आहे, आपण कॅल्क्युलेट केलंय आणि प्रिंट केलेलं आहे. तर हे दोन फंक्शन्स झाले तुमचे ज्यांना आपण बॉडी प्रोव्हाइड केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे आपला मेन मेथड. void मेन ओपनिंग ब्रॅकेट आणि याच्यात हा जो क्लास आहे रेक्टँगल क्लास,
याचे डेटा मेंबर्स आणि फंक्शन्स ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला काय यूज करावा लागतो, ऑब्जेक्ट. आणि तो ऑब्जेक्ट आपण इथे क्रिएट करणार आहोत, त्यालाच युजर डिफाईन क्लास जो आहे आपला, त्याच्या थ्रू रेक्टँगल थ्रू एक आर नावाचं मी ऑब्जेक्ट बनवतोय. ठीक आहे, तर रेक्टँगल आर मी घेतलेला आहे, ज्याचा ऑब्जेक्ट मी बनवलेला आहे. देन CLR क्लिअर स्क्रीन अँड फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज युजर कडनं इनपुट घ्यावे लागतील. तर आर डॉट ऑब्जेक्ट डॉट कुठली मेथड आहे ती, ऍक्सेप्ट. ओके, सो ऍक्सेप्ट मेथड कॉल केल्यानंतर ऑटोमॅटिकली कर्सर तुमचा ऍक्सेप्ट मेथड वरती येईल. हे दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. एक्झिक्यूट झाल्यानंतर दोन्ही व्हॅल्यूज लेंथ आणि ब्रेथला असाइन होईल. असाइन झाल्यानंतर काय करायचं आहे, आर डॉट एरिया इन ब्रॅकेट इकडे लिहितोय थोडा, आर डॉट एरिया इन ब्रॅकेट. इथे दोन पॅरामीटर्स आहेत, म्हणजे दोन व्हॅल्यूज असाइन करावे लागतील. तर आर डॉट लेंथ कॉमा आर डॉट ब्रेथ, असे दोन्ही पॅरामीटर्स आपल्याला असाइन करायचे आहेत अँड सेमिकोलन. देन लास्ट स्टेटमेंट इज गेट ch अँड क्लोजिंग ब्रॅकेट. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट करायचं आहे बाय युझिंग क्लास अँड ऑब्जेक्ट आणि त्याचे काही फंक्शन्स. तर सगळ्यात पहिले बघू आपण इथे काय केलेलं आहे, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच, जी हिडर फाईल आहे आपली इनपुट आउटपुट स्ट्रीम. देन हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच, कन्सोलच्या रिलेटेड जे काही तुमचे ऑपरेशन्स असतील ते परफॉर्म करण्यासाठी कोनिओ डॉट एच. देन क्लास रेक्टँगल, रेक्टँगल मध्ये काय आहे तुमचं, इंटिजर, लेंथ, ब्रेथ अँड एरिया, असे तीन डेटा मेंबर्स, त्याला समजा आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत, कारण एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेथ लागणार आहे. तर दोघांचे पण व्हॅल्यू आपण याच्यात स्टोअर करणार आहोत आणि एरिया कॅल्क्युलेट करण्यानंतर एरियाचे व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत. देन पब्लिक void accept नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे आणि void area नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे विथ टू पॅरामीटर्स. टू पॅरामीटर्स का बरं, कारण लेंथ आणि ब्रेथची व्हॅल्यू आपल्याला इथे पास करायची आहे. देन आता हे जे डिक्लेअर केलेले आहेत, हे डिक्लेअर केलेले दोन्ही फंक्शन्स ना आपल्याला काय करायचे, बॉडी प्रोव्हाइड करायची, म्हणजे त्याला इनिशियलाइज करायचे. तर सगळ्यात पहिले ऍक्सेप्ट फंक्शन जो आहे रेक्टँगल क्लासचा, त्याला आपण बाय युझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ऍक्सेस केला तर ऍडव्हान्टेज काय मिळतो की प्रायव्हेट व्हेरिएबल्स जे आहेत त्याचे ते आपण याच्यामध्ये ऍक्सेस करू शकतो. तर आपण इथे ऍक्सेप्टला बॉडी प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यात सी आउट एक स्टेटमेंट दिलेला आहे, एंटर लेंथ अँड ब्रेथ. दोन्ही व्हॅल्यूज मेसेज जसा डिस्प्ले होईल, युजर काय करेल, दोन्ही व्हॅल्यूज एंटर करेल. पहिली व्हॅल्यू जी येईल ती लेंथला असाइन होईल, दुसरी व्हॅल्यू येईल ती ब्रेथला असाइन होईल. हा फंक्शन एक झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे तुमचा रेक्टँगल एरिया. रेक्टँगल क्लास मधला एरिया फंक्शन विथ टू पॅरामीटर्स. आता इथे इनिशियलाइज केलेत पॅरामीटर इंटिजर एल, इंटिजर बी, दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. ज्या दोन व्हॅल्यूज येतील त्या दोन्ही व्हॅल्यूज एल आणि बी मध्ये स्टोअर होतील. तर एरिया ऑफ कॅल्क्युलेट करण्यासाठी लेंथ इंटू ब्रेथ, रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. तर तो फॉर्म्युला आपण इथे असाइन केलेला आहे. जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल ती व्हॅल्यू एरियामध्ये स्टोअर होईल. आता एरियामध्ये स्टोअर झाल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला काय करावी लागेल, ऍज अ आन्सर प्रिंट करावी लागेल. आणि प्रिंट करण्यासाठी तुमचा एरिया इज इक्वल टू एरियाची व्हॅल्यू. देन हे दोन फंक्शन्स आपल्या इथे डिक्लेअर झालेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात मेन फंक्शन, मेन फंक्शन म्हणजे काय, तुमचा जो प्रोग्राम आहे हा कम्प्लीट प्रोग्राम इथनं स्टार्ट होईल. जरी आपण हा स्टेटमेंट इथे आधी लिहिला असेल तरी प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा आपला मेन पासूनच प्रोग्राम स्टार्ट होईल. हा सगळा डेटा कंपाईल झाल्यानंतर मेन पासून प्रोग्राम रन होईल. रन झाल्यानंतर सगळ्यात पहिले रेक्टँगल जो हा क्लास आहे याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट होईल. म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट होणे म्हणजे काय, एक मेमरी क्रिएट होणे आणि त्या मेमरीला नाव राहील आर, स्मॉल आर, कारण रेक्टँगलचा आपण ऑब्जेक्ट बनवलेला आहे आर. तर ऑब्जेक्टचं नाव तुमचं या मेमरीला असाइन झालं. आता या मेमरीमध्ये हे व्हेरिएबल्स जे आहेत या व्हेरिएबल्सना एक सेपरेट मेमरी क्रिएट होईल. लेंथ साठी एक आणि ब्रेथ साठी एक.
याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जसं मी म्हणलं मेमरी अलोकेशन जे होत आहे, आपण जेवढे ऑब्जेक्ट्स बनवणार आहे तेवढे सगळ्यांसाठी सेपरेट मेमरी लोकेशन्स काय होतील, अलोकेट होतील. तर आता आर एकच ऑब्जेक्ट आहे त्यासाठी एकच मेमरी अलोकेट झाली. जर R1 पुन्हा एक असतं तर पुन्हा एक मेमरी अलोकेट होईल. आणि प्रत्येक वेळेला जी मेमरी अलोकेट होत आहे ती फक्त डेटा मेंबर साठीच मेमरी अलोकेट होत असते, सेपरेट मेमरी. आणि या दोघांसाठी कॉमन मेमरी असते, ती कॉमन मेमरी ऍक्सेस केली जाते. ठीक आहे. तर जेव्हा आपण ऑब्जेक्ट डिटेल मध्ये शिकणार तेव्हा एक स्टेटमेंट येईल की ऑब्जेक्ट इज यूज टू अलोकेट सेपरेट मेमरी फॉर डेटा मेंबर्स. ठीक आहे. तर डेटा मेंबर्स मध्ये कोणते कोणते आहेत तुमचे, लेंथ आणि ब्रेथ. तर डेटा मेंबरची जी व्हॅल्यू आहे, जो स्टेटमेंट जो आपण जर प्रॉपरली रीड केला तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे मेमरी अलोकेटेड फॉर ऑल डेटा मेंबर्स ऑफ दी क्लास. ठीक आहे. सेपरेट मेमरी म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट्स असतील तेवढ्या मेमरीज क्रिएट होतील फॉर ऑल दी डेटा मेंबर्स. आता डेटा मेंबर्स मध्ये तुमचे व्हेरिएबल पण येतात आणि फंक्शन पण येतात. तर हा स्टेटमेंट पार्शियली करेक्ट आहे. पार्शियली म्हणजे फक्त जी सेपरेट मेमरी आहे ती डेटा मेंबर्ससाठी म्हणजे तुमच्या व्हेरिएबलसाठी सेपरेट मेमरी अलोकेट होते आणि जी फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी कॉमन मेमरी अलोकेट होत असते. ठीक आहे. तर हा थोडासा कन्सेप्ट लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट मध्ये आपण ते डिटेल मध्ये बघू. देन CLRSCL क्रिएट स्क्रीन. देन आता याच्यामध्ये दोन फंक्शन्स आहेत, ऍक्सेप्ट आणि एरिया. कुठल्या क्लासमध्ये, रेक्टँगल क्लासमध्ये. तर या रेक्टँगल क्लासच्या फंक्शन्सना ऍक्सेस करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्याचा ऑब्जेक्ट यूज केलेला आहे. आर डॉट ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट मेथड कॉल केलेली आहे ज्याची बॉडी इथे आहे. जसा हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल तुमचा पॉइंटर इथे येईल ऍक्सेप्ट वरती. ऍक्सेप्ट वरती आला, याच्यातला स्टेटमेंट कुठला आहे, एंटर लेंथ अँड ब्रेथ. तर आउटपुट मध्ये तुम्हाला हा स्टेटमेंट येईल, एंटर लेंथ अँड ब्रेथ. तर हा स्टेटमेंट तुमचा आउटपुट मध्ये शो करेल. त्याच्यानंतर आपण दोन व्हॅल्यू स्टोर एंटर करू, 10 20 अशा दोन व्हॅल्यू मी असाइन केल्यात. तर असाइन केल्यानंतर लेंथची व्हॅल्यू होईल 10 आणि ब्रेथची व्हॅल्यू होईल 20. असे दोन्ही व्हॅल्यू कुठे स्टोअर होतील, तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये. ओके. तर इथे ह्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या. त्याच्यानंतर आर डॉट एरिया. अगेन R is the object of rectangle class and the area is a function of that class, and the body is declared here at rectangle area with two parameter L and B, and here we are assigning two parameter values as R dot length. Okay, so R dot length means R is the object and dot length is a variable and their value is 10. means इथे काय होत आहे की आर डॉट लेंथ जेव्हा असाइन होत आहे तेव्हा ही 10 व्हॅल्यू इथे पास होत आहे. सेम ॲज लेंथ ब्रेथ सुद्धा तुमचा आर डॉट ब्रेथ आहे, तर ब्रेथची व्हॅल्यू किती आहे, 20. म्हणजे इथून पास होत आहे 20 व्हॅल्यू. तर हा स्टेटमेंट जसा एक्झिक्यूट होईल, पॉइंटर तुमचा इथे जाईल. इथे गेल्यानंतर एरिया एल आणि बी दोन पॅरामीटर्सना व्हॅल्यू इथून पास होईल. इथून व्हॅल्यू किती आली आहे, 10 अँड 20. तर हे दोन्ही व्हॅल्यूज कुठे आलेले आहेत, तुमच्या एल आणि बी ला. एल आणि बी ला व्हॅल्यू आल्यानंतर आपण इथे त्या व्हॅल्यू येतील आणि इथे आपण कॅल्क्युलेट करू एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट झाल्यानंतर 10 आणि 20 मल्टिप्लिकेशन इथे 200 ऍज अ व्हॅल्यू पास होईल आणि ती पास झालेली व्हॅल्यू ऍज अ एरिया इज इक्वल टू 200 असं आउटपुट प्रिंट होईल. प्रिंट झाल्यानंतर पॉइंटर इथे येईल वापस. नेक्स्ट इज गेट CS स्टेटमेंट. तर अशा प्रकारे तुमचा प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट होईल. हा तुमचा आउटपुट राहील आणि हे मेमरी क्रिएशन इंटरनल मेमरी क्रिएशन राहील. ठीक आहे. तर सगळ्यांना समजलं प्रोग्राम हा. नेक्स्ट याच्यानंतर इनसाइड द क्लास डेफिनेशन एक पॉइंट आहे. त्याच्यामध्ये काय आहे की आपण आता जसं इथे void ऍक्सेप्ट आणि void एरिया हे दोन फंक्शन्स जे दिलेले आहेत इथे फक्त डिक्लेअर केलेलं आहे, आपण इनिशियलाइज केलेलं नाही किंवा याला बॉडी प्रोव्हाइड केलेलं नाही. तर त्याच्यामुळे दुसरा एक फंक्शन असतो, इनलाईन फंक्शन म्हणतात त्याला. इनलाईन फंक्शन म्हणजे काय की इथे काय प्रश्न येतोय की आपल्याला इथे आपण डिक्लेअर करतो आणि इकडे बाहेर त्याच्या इनिशियलाइज करतोय म्हणजे बॉडी प्रोव्हाइड करतोय. तर इनलाईन फंक्शन म्हणजे फक्त हीच बॉडी आपण काय करतो या क्लासच्या आतमध्येच प्रोव्हाइड करतो. याच्यात काही एवढा डिफरन्स नाहीये, फक्त ही डिक्लेरेशन आपण या क्लासच्या आतमध्येच म्हणजे ऍक्सेप्ट मेथड इथे डिक्लेअर केलेला आहे, इथेच इनिशियलाइज करायचं कंटिन्यू मध्ये.
तर आपल्याला त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स येणार नाही. व्हेरिएबल जे प्रायव्हेट व्हेरिएबल्स आहेत ते ऍक्सेस करण्यासाठी कुठल्या रेस्ट्रिक्शन्स येणार नाही. म्हणजे ते क्लासच्या बाउंड्रीच्या आतमध्येच असल्यामुळे सगळे जे प्रायव्हेट मेंबर्स आहेत तुम्ही त्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकता. देन नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन. आता नेस्टिंग म्हणजेच काय की एका फंक्शनच्या आतमध्ये दुसरा फंक्शन. आता एक फंक्शन समजा ऍक्सेप्ट मेथड, हे मेथड बनवलेली आहे ऍक्सेप्ट मेथड, याच्यामध्ये आपण सी आउट सी इन करतोय. याच्यातून जर कुठली व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, रिटर्न फंक्शन यूज करावं लागेल. तर तशा प्रकारचे जे फंक्शन्स असतात त्यांना नेस्टिंग ऑफ फंक्शन्स म्हणतात. त्याचा एक छोटासा एक्झाम्पल आपण बघूया. नेस्टिंग ऑफ फंक्शन्स. जसा नेस्टेड इफ एल्स असतो, नेस्टेड फॉर लूप असतो. नेस्टेड म्हणजे काय, नेस्टेड म्हणजे एकच्या आतमध्ये दुसरा फंक्शन. तर नेस्टेड फंक्शनिंग मध्ये पण सेम तसंच आहे तुमचं. हॅश इन्क्लूड iostream डॉट एच, हॅश इन्क्लूड conio डॉट एच. ठीक आहे. देन एक क्लास घेऊया आपण. कुठलाही एखादा नाव देऊन द्या. समजा सेट नावाचं मी एक क्लास घेतोय. ओपनिंग ब्रॅकेट, दोन व्हेरिएबल्स इंटिजर m कॉमा n, देन पब्लिक void इनपुट, एक इनपुट घेण्यासाठी आणि एक डिस्प्ले करण्यासाठी दोन फंक्शन्स घेऊया आपण. आणि एक या दोन मधला लार्जेस्ट फाइंड आउट करण्यासाठी फंक्शन घेऊया. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, या दोन मध्ये कुठलाही रिटर्न टाइप घेतलेला नाहीये आणि याच्यामध्ये रिटर्न टाइप घेतलेला आहे. म्हणजे एका फंक्शन थ्रू आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे. तर इथे मी इंटिजर टाइपचं रिटर्न टाइप घेतलेलं आहे. देन सगळ्यात पहिले इंटिजर सेट. आता इथे डायरेक्ट ठीक आहे, मी पहिले पूर्णच घेऊन घेतोय. void class is set scope resolution input. तर इनपुट फंक्शनला आपण बॉडी प्रोव्हाइड करतोय. cout enter two values cin. सेम जसं आपण लास्ट याच्यामध्ये केलं होतं तसंच m आणि n दोन व्हॅल्यूज, m साठी एक आणि n साठी एक, असे दोन व्हॅल्यूज आपण रीड केलेत, इनपुट घेतलंय. देन त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, void set, सॉरी void नाही, लार्जेस्ट मध्ये इंटिजर आहे तर इंटिजर सेट लार्जेस्ट. आता लार्जेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण प्रोग्राम ऑलरेडी बघितलेले आहेत. इफ चा यूज करून आपण लार्जेस्ट जी आहे व्हॅल्यू ती कॅल्क्युलेट करू शकतो. m इज ग्रेटर दॅन n कन्सिडर करा. तर लार्जेस्ट कुठला असेल, रिटर्न m एल्स रिटर्न n. हा झाला फंक्शन. देन void set डिस्प्ले. डिस्प्ले मध्ये काय करायचं आपल्याला, रिटर्न फंक्शन कॉल करायचं आहे आणि व्हॅल्यू घ्यायची आहे. इंटिजर समजा लार्ज इज इक्वल टू
फंक्शन कुठला आहे, लार्जेस्ट. किंवा हा फंक्शन पण घ्यायची गरज नाही, मेन मेथड मी डिरेक्टली घेतो. void main सेटचा ऑब्जेक्ट s डॉट इनपुट मेथड कॉल करा, ज्याच्या थ्रू आपण युजर इनपुट घेऊया, आणि s इंटिजर लार्ज इज इक्वल टू s डॉट लार्जेस्ट फंक्शन. गेट ch. ओके, तर हा झाला आपला प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, नेस्टेड फंक्शन यूज करतोय. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले हॅश इन्क्लूड, देन क्लास घेतलेला आहे, क्लासमध्ये दोन व्हॅल्यूज. प्रोग्राम कशासाठी आहे, दोन व्हॅल्यू मधनं आपल्याला लार्जेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर क्लास सेट इंटिजर m आणि n दोन व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत, दोघांमधनं आपल्याला लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आहे ती फाइंड आउट करायची आहे. देन पब्लिक दोन मेथड्स घेतलेल्या आहेत, म्हणजे फंक्शन घेतलेले आहेत, void इनपुट आणि इंटिजर लार्जेस्ट. void इनपुट मध्ये कुठलाही रिटर्न टाइप नाहीये, रिटर्न व्हॅल्यू नाहीये, म्हणून void दिलेला आहे. लार्जेस्ट थ्रू आपल्याला काय करायची, एक व्हॅल्यू रिटर्न घ्यायची आहे, म्हणून त्याला मी इंटिजर दिलेला आहे. देन void सेट इनपुटला फंक्शन बॉडी प्रोव्हाइड केलेली आहे, त्याच्यात इनपुट घेण्यासाठी एंटर टू व्हॅल्यूज असा मेसेज डिस्प्ले होईल. डिस्प्ले झाल्यानंतर m आणि n व्हॅल्यू इनपुट घेतल्या जाईल. देन इंटिजर सेट लार्जेस्ट नावाचं फंक्शन जो आहे त्याला पण आपण बॉडी प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यामध्ये कंडिशन चेक केलेली आहे, इफ m इज ग्रेटर दॅन n. m इज ग्रेटर दॅन n म्हणजेच काय की याच्यामध्ये ही जर कंडिशन ट्रू असेल तर m लार्जेस्ट नंबर असेल. मग काय करायचं, आपल्याला रिटर्न फंक्शन यूज करायचं आहे. तर या लार्जेस्ट फंक्शनच्या आतमध्ये मी काय केलेलं आहे, रिटर्न फंक्शन यूज केलेलं आहे, म्हणून त्याला म्हणतात नेस्टेड फंक्शन. ठीक आहे, तर रिटर्न फंक्शन मध्ये काय करायचं आहे, m ची व्हॅल्यू जी आहे ती रिटर्न करायची. ही व्हॅल्यू रिटर्न केलेली कुठे येईल, तुमच्या इंटिजर मधनं, इथे जिथून कॉल केला असेल तिथे ती व्हॅल्यू असाइन होईल. देन एल्स जर नसेल तर n लार्जेस्ट असेल, म्हणजे ही कंडिशन फॉल्स असेल तर n लार्जेस्ट असेल, मग n ची व्हॅल्यू रिटर्न करायची. देन void main, इथनं प्रोग्राम स्टार्ट होईल. सगळ्यात पहिले सेट s चा ऑब्जेक्ट क्रिएट होईल, s डॉट इनपुट. जसं s डॉट इनपुट स्टेटमेंट येईल तर s डॉट इनपुट आल्यानंतर काय होईल, इथून इनपुट कॅल्क्युलेट होईल. इनपुट कुठं आहे आपलं फंक्शन, इथे. मग मेसेज प्रिंट होईल, एंटर टू व्हॅल्यूज, एंटर टू व्हॅल्यूज असं मेसेज प्रिंट होईल. प्रिंट झाल्यानंतर आपण दोन व्हॅल्यू इनपुट दिलेत, समजा 10 20 असे दोन व्हॅल्यूज इनपुट दिलेले आहेत. तर इंटिजर सेट देन वापस इथे येईल. देन एक व्हेरिएबल घेतलेला आहे आपण लार्ज नावाचं. लार्ज नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू इथून जी लार्जेस्ट ची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू लार्ज मध्ये स्टोर होईल. इथून कॉल केला s डॉट लार्जेस्ट. s डॉट लार्जेस्ट कुठे आहे, इथे. इथे कॅल्क्युलेट होईल इफ m इज इक्वल टू n. m ची व्हॅल्यू काय आहे तुमची 10. 10 इज ग्रेटर दॅन n 20 आहे का, कंडिशन फॉल्स आहे. फॉल्स आहे तर काय आहे, एल्स मध्ये येईल. एल्स मध्ये आला म्हणजे रिटर्न n. n ची व्हॅल्यू किती आहे 20. 20 व्हॅल्यू इथून रिटर्न होईल, कुठे स्टोर होईल, लार्ज मध्ये. आणि इथे प्रिंट करावं लागेल एक स्टेटमेंट, सी आउट लार्जेस्ट इज इक्वल टू लार्ज. ठीक आहे, मग इथे प्रिंट होईल आणि गेट ch. आउटपुट प्रिंट होईल तुमचा लार्जेस्ट इज इक्वल टू 20, कारण n ची व्हॅल्यू 20 आहे आणि ही व्हॅल्यू लार्जेस्ट असल्यामुळे इथून याला लार्जला असाइन झाली आणि लार्जला आपण इथे प्रिंट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण नेस्टिंग ऑफ फंक्शन सुद्धा करू शकतो. नेस्टिंग ऑफ फंक्शनचा यूज करून आपण एका फंक्शनच्या आतमध्ये दुसरा, जसा हा रिटर्न फंक्शन इथे यूज केलेला आहे, तर एका लार्जेस्ट नावाच्या फंक्शन मध्ये रिटर्न फंक्शन त्याच्या आत यूज केला, म्हणून त्याला म्हणतात नेस्टिंग ऑफ फंक्शन. तर अशा प्रकारे हे क्लासेस आणि ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये दोन तुम्हाला प्रोग्राम्स दिलेले आहेत. तर हे प्रोग्राम्स आता याच्या नंतर जे आहेत काही प्रायव्हेट मेंबर फंक्शन्स आहेत, जसे आपण हे सगळे पब्लिक मेंबर फंक्शन्स बघतोय, तर प्रायव्हेट मेंबर फंक्शन्स पण तुम्हाला तिथे बघता येतील. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कन्सेप्ट आहे, जो आपण वेनसडेच्या लेक्चर मध्ये बघूया. लिंक जी आहे मी चॅट बॉक्स मध्ये तुमची लिंक सेंड करतोय.
सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये लिंक वरती जाऊन अटेंडन्स मार्क करा.